मित्र हो, आपली इच्छा असते की सगळ्यांनी आपल्याशी चांगलं वागावं. इच्छा असते की मला जगातल्या सगळ्या गोष्टी अनुभवायला, वापरायला मिळाव्यात. कधी वाटतं लोकांना ईर्ष्या व्हावी, एवढं ऐश्वर्य, नातेसंबंध, सुख समृद्धी किंवा इतर सुखकारक गोष्टी मला मिळाव्यात. मित्र हो, ही इच्छाच असते जिच्यासाठी आपण पूर्ण जग जिंकायला निघालेलो असतो. मित्र हो, जेव्हा कधी आपल्याला एखाद्या गोष्टीची इच्छा होते तेव्हा आधी आपल्या मनात एक तळमळ असते की ती गोष्ट मला मिळावी किंवा ही गोष्ट माझ्या मनासारखी व्हावी. याचं उत्तम उदाहरण द्यायचं म्हणजे बाजारात एखादा मोबाईलचा नवीन मॉडेल आल्यावर आपल्याला सगळीकडे त्याची जाहिरात दिसायला लागते. मग आपण त्या मोबाईलकडे पाहून आकर्षित होतो. मग आपल्या मनात जागते ती इच्छा त्याला मिळवण्याची. मग जर आपल्याकडे पैसे असतील तर लगेच कोणत्या तरी साईटवर जातो आणि लगेच ऑर्डरही करतो. मग तो मोबाईल कधी डिलिव्हर होईल म्हणून दिवस रात्र त्याच्या ट्रॅकिंग पेजला रिफ्रेश करायला लागतो. मग तो सोनेरी दिवस उजळतो आणि तो मोबाईल येतोही. आपण त्याला अनबॉक्स करतो, अंगावर शहारे येतात आणि मग लगेच काही दिवसानंतर मनात एक खड्डा पडतो, एक पोकळी निर्माण होते. आणि तुम्हीही माझ्यासारखे मिडल क्लास असाल तर एखादा गुन्हा केला की काय असं फील व्हायला लागतं. मग ज्या फोनसाठी एवढे उपास तापास केले त्यालाच पाहून पोटात गोळा यायला लागतो. आणि काही लोकांनी तर लोन देखील काढलेलं असतं. आता मी एक उलट उदाहरण देतो. तुम्ही एक मुलगा आहात आणि एका सुंदर मुलीच्या प्रेमात पडलात. तुमची फ्रेंडशिपही होते, पण तिने तुम्हाला नकार दिला. तुमचा हार्टब्रेक झालाय, पण तुम्ही मूव्ह ऑन होण्याचा प्रयत्न करताय. करत करत हळूहळू तुम्ही त्या इच्छेवर मात मिळवली आणि तुम्हाला तिच्याशिवायही आयुष्य आहे या गोष्टीचं दर्शन घडलं. मित्र, तुम्हीच बघा, या दोन उदाहरणातील दोन व्यक्तींपैकी कोणता व्यक्ती या घटनांमधून बाहेर आल्यावर जास्त स्ट्रॉंग झालेला असेल? माझं मत विचाराल तर तो दुसरा वाला. एपिक्टेटस यांचं खूप सुंदर वाक्य आहे मित्र हो. ते म्हणतात, तुमच्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडाव्यात अशी इच्छा करू नका, तर अशी इच्छा ठेवा की गोष्टी जशा घडणार आहेत तशाच घडू देत, पण मी मात्र समाधानीच असेल. मित्र हो, तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा आपण आपल्या मनाचं एखादं हट्ट पूर्ण करतो तेव्हा आपण समाधानी होत नाही, तर आपल्याला अजून भूक लागते. मोर अँड मोर ची. हे तर असंच झालं ना की आपलं मन हे एका लहान मुलासारखं आहे आणि ते जत्रेत गेल्यावर दिसेल ती गोष्ट घ्यायचं हट्ट करतंय. आपण जाऊ दे म्हणून त्याचे लाड पुरवतोही, पण तुम्ही जसं जसं त्याचे लाड पुरवत जाल तसं तसं ते हट्टी बनत जातं. आणि तुमच्या परिसरात जर का असे व्यक्ती असतील तर तुम्हाला दिसून येईल की दिवसेंदिवस ते व्यक्ती विचित्र, चिडचिड्या स्वभावाचे बनत जातात, जे इम्पल्सिव्ह आणि इरिटेटिंग असतात, ज्यांना त्यांच्या मनाविरुद्ध घडलेली एकही गोष्ट सहन होत नाही आणि त्यांना ही जाणीवच नसते की त्यांना आजवर किती काही मिळालेलं आहे आणि एवढं मिळून देखील ते स्वतःला कमनशिबीच समजत असतात. पण वैयक्तिक पातळीवर म्हणाल तर जेव्हा आपण आपल्या मनाचे हट्ट पुरवतच जातो तेव्हा आपण त्या मनाचे गुलाम बनत जातो. आपल्याला आपल्या मनाचे गुलाम बनायचं नाहीये मित्र. आता याचा अर्थ हा नाही की नेहमी आपण आपल्या मनाला जे वाटेल त्याच्या अगदी विरुद्धच वागायचं. जर फुकटात कोणी फोन वाटतंय किंवा तुम्हाला कमी किमतीत मिळतंय आणि तुम्हाला पाहिजेही आहे तर घ्या ना फोन. तुम्हाला आवडणारी मुलगी आणि तीही तुमच्या प्रेमातच आहे तर सगळं वेल अँड गुड. पण जर असं झालं नाही तर पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. जेव्हा कधी एखादी गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडते तेव्हाच वेळ असते तुमच्यातल्या स्वनियंत्रणाच्या सरावाची. फक्त कल्पना करा मित्र हो, तुमच्या समोर मोठमोठ्या कंपन्या येऊन जाहिरात करतायत, लोक स्टेटस सिम्बॉल म्हणून गोष्टी घेऊन मिरवतायत, पण तुम्ही मात्र तुमचा फाटका मोबाईल घेऊन समाधानी आहात. कल्पना करा, तुमच्या तोंडावर नाही बोलून गेलेली मुलगी तुमच्यापेक्षा चांगल्या मुलाशी लग्न करून सुखी आहे आणि तिच्या मनात तुमच्याविषयी काही एक जागा नसूनही तुम्ही ती गोष्ट ऍक्सेप्ट करून याचा दोष ना तिला ना स्वतःला देत मूव्ह ऑन होऊन अगदी समाधानी जीवन जगू शकता. कल्पना करा, जर तुम्ही या गोष्टी करू शकता तर तुम्ही किती स्ट्रॉंग व्यक्ती असाल. मित्र हो, लक्षात घ्या,
जो स्वतःच्या इच्छा पूर्ण करू शकतो तो स्ट्रॉंग व्यक्ती नाही, तर जो त्याच्या इच्छेवर नेहमी नियंत्रण ठेवू शकतो तो स्ट्रॉंग व्यक्ती असतो. त्यामुळे आजपासून आपण ही एकच इच्छा ठेवूया की माझ्या आजूबाजूचं जग कसंही असो, पण मी मात्र नेहमी समाधानीच राहीन. धन्यवाद.